यवतमाळमधील 8व्या वर्गात शिकणारा एक मुलगा मंगळवारी ऐन तान्ह्यापोळ्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला। आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली। थांगपत्ता न लागल्यानं अवधूतवाडी पोलीस ठाणे त्यांनी गाठलं, तर सोशल मीडियावर अपहरणाची चर्चा रंगली। दरम्यान अखेर मुलगा गुजरात राज्यातील सुरतमध्ये असल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान या विद्यार्थ्यांना स्वतःच सुरत गाठल्याचा उलगडा झालाय आणि पोलिसांसह कुटुंबाचा जीव भांड्यात पडला। यवतमाळात एका शिक्षकाचं कुटुंब वास्तव्यास आहे। त्यांचा मुलगा इयत्ता 8व्या वर्गात यवतमाळातीलच एका खासगी शाळेत शिकतो। 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला। मुलगा उशिरापर्यंत घरी न परतल्याने आई वडील चिंतेत सापडले। त्यातूनच त्यांनी मुलाची शोधाशोध सुरू केली, मात्र मुलाचा थांगपत्ता लागत नसल्याने त्यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशन गाठले। पोलिसांनी सर्व आपबीती ऐकून घेतल्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला। दुसरीकडे मुलाचे अपहरण झाल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर चांगलंच उधाण आलं। पोलिसांनी रात्रीच 2 पथके तयार करून सर्वत्र शोध सुरू केला। सकाळी पुन्हा ठाणेदार नरेश रणधीर यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन 3 पथके तयार केली। त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉईंटपर्यंत टीम पोहोचली। इथे माहिती घेतल्यानंतर मुलाने यवतमाळ ते सुरत असे बुकिंग केल्याचं समजलं। त्याचवेळी सदर मुलाने त्याच्या आईशी फोनवर संपर्क केला। त्यावरून सदर मुलगा सुरत येथे गेल्याचं निश्चित झालं। त्यावरून पोलिसांनी संपर्क करून सदर मुलाला सुरत येथील नातेवाईकांच्या ताब्यात सोपवलं। अवधूतवाडी पोलिसांचे पथक आणि पालक मुलाला आणण्यासाठी सुरतला रवाना झाले। गुरुवारी पथक यवतमाळात मुलासह दाखल होणार आहे। त्यामुळे कालपासून शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला। विद्यार्थी नेमका सुरत कशासाठी गेला होता हे पोलीस तपासात समोर येणार आहे।